नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती पहिला टप्पा संपत आहे आणि अर्थातच दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. याच धर्तीवरती दुसऱ्या टप्प्यामध्ये 13-10 GR चा अवलंब करा अशी मागणी अभियोग्यताधारक करत आहेत. तर सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की काय आहे हा 13-10 GR. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. थोडक्यात व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मला सांगायचं वाटतं की 13-10 GR ची 2 प्रॉमिनंट वैशिष्ट्ये आहेत. तो म्हणजे प्रथमतः आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये कोणाला संधी मिळेल, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला संधी मिळेल याविषयी क्लॅरिटी देतो. आणि दुसरं जे याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साधन व्यक्तीसाठी पात्रता आणि त्या कशा पद्धतीने त्याचं युटिलायझेशन करायचं त्या संदर्भातील आहेत. चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी प्राध्यापक पालुशाम आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 13-10 ऑक्टोबरचा हा मित्रांनो GR आहे. त्याच्यामध्ये आपण जी हायलायटेड केलेली ही तुम्हाला दिसत आहे त्याच्याबद्दल प्रस्तावना सांगितलेली आहे की शाळा निरंतर ठेवण्यासाठी साधन व्यक्तीची गरज आहे आणि ती कशा पद्धतीने निवडली जाईल. त्याचबरोबर पवित्र पोर्टल थ्रू येणाऱ्या काळामध्ये जे काही त्यांना अर्धवेळ शिक्षकसुद्धा नियुक्ती करायची आहे त्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर आपण डायरेक्टली शासन निर्णयावरती जाऊयात. मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापन करता केंद्र स्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष अनुषंगाने पुढील प्रमाणे सुधारित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 5 येथील क्रमांक 2 शासन निर्णय दिनांक 10/11/2022 अनुक्रमांक 5 मधील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. तर आता तुम्ही हे लक्षात घ्या की जो 10/11/2022 GR आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या जाहिराती आहेत त्या टप्प्याने येणार आहेत. फर्स्ट फेज, सेकंड फेज वेगवेगळे राऊंड होणार आहेत. त्यामुळे जर एकदा उमेदवाराची निवडीसाठी शिफारस झाली आणि असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहणार आहे असं जुन्या GR मध्ये होतं. या तरतुदीऐवजी विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याचे अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. व्हिडिओमध्ये आपण न्यूज बुलेटिन सुद्धा पाहूयात. प्रथमतः आपण समजून घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये काय निकष दिलेले आहेत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जर एखादा उमेदवार 1 ते 5 साठी त्याची निवड झाली असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये तर तो 6 ते 8 साठी एलिजिबल असणार आहे. माध्यमिक 11 ते 12वी विभागातील 2 विषयांचा मान्य कारभार विचारात घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. हे लक्षात घ्या. म्हणजे 2 विषयाचा कार्यभार जरी घ्यायचा असेल जनरली फॉर कॉमर्स टीचर्स किंवा त्या विषयामध्ये तुम्हाला स्वतः एक पोस्ट ग्रॅज्युएशन करायला हवं जो विषय तुम्ही 11-12वीला शिकवणार आहेत. चौथा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये मूळ संच मान्यतेपैकी एवढी पदं देण्यात यावीत. तो नॉर्मल आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येकाची अर्हता सांगण्यात आलेली आहे. आता आपण डायरेक्टली जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 5वा मुद्दा त्याच्यामध्ये पाहूयात की 5व्या मुद्द्यात काय सांगितलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्याकरता खालील निकषानुसार शिक्षक इंग्रजी पदावर निवड झालेली उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळासाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल व सदरची व्यक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदामधून होईल. सदरची निवड करताना पुढील निकषांना प्राधान्य देण्यात यावे. आता लक्षात घ्या की जिल्हा परिषदेकडील जे रिक्त पद असेल त्याच्यावरती साधन व्यक्तीची निवड होणार आहे आणि साधन व्यक्तीची निवड ही इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्यासाठीच होणार आहे आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या अर्हता दिलेल्या आहेत. पहिली अर्हता आहे की प्रथमतः अभियोग्यताधारक आहे त्याचं शिक्षण संपूर्ण इंग्रजी माध्यमातून व्हायला हवं. दुसरी अर्हता दिलेली आहे इंग्रजी माध्यमातून किंवा व्यवसाय अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून झालेले उमेदवार. तिसरी शिफारस केलेली आहे की 12वीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्यवसाय अर्हता कोणत्याही माध्यमातून शिक्षण असलेले उमेदवार. चौथा मुद्दा आहे की 10वीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता व कोणत्याही माध्यमातून झालेली उमेदवार. आणि 5वी जी
अट आहे ती म्हणजे पदाच्या अर्थानुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व्यवसाय अर्थ इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार, म्हणजे थोडक्यात इंग्रजी ज्यांचं कमांड आहे त्यांना अशा प्रकारे प्राधान्य देण्यात यावं असा GR 13/10 रोजी काढण्यात आलेला होता. परंतु आता त्याच्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. सध्याचं करंटचा जर आपण विचार केला तर या निर्णयामुळे बरेच बदल झाल्याचे दिसतात. आता आपण पाहूयात की 6वा मुद्दा काय सांगतो. उक्तप्रमाणे नमूद निकषास अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने परीक्षा घ्यावी व अशा आवश्यकतेनुसार निश्चित प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. त्यानुसार आयुक्त शिक्षण यांनी प्रक्रियेचा आराखडा निश्चित करून योजनेची अंमलबजावणी करावी. म्हणजे अशा प्रकारे त्यांची एक परीक्षासुद्धा होणार आहे आणि त्यांना ट्रेनिंगसुद्धा दिलं जाणार आहे. परंतु सध्या आपण पाहतोय की साधन व्यक्ती संदर्भात कोर्टात केस गेली, त्याच्यामुळे SCRT कडून अहवाल मागवलेला आहे आणि तो अहवाल आलेला सुद्धा आहे. त्याच्यावरती एकदा कोर्टाची केस मूव्ह झाली की नक्की याच्यातून अजून कोणाला संधी मिळते हे आपल्याला क्लिअर होणार आहे. आणि हा 13/10चा GR आहे आणि याच GRला अनुसरून अजून एक आपण न्यूज बुलेटिन पाहणार आहोत. त्या न्यूज बुलेटिनमध्ये ते न्यूज बुलेटिन आहे 11/2/2024चं न्यूज बुलेटिन आहे आणि त्या न्यूज बुलेटिनमध्ये असं सांगितलेलं आहे की जो एका जाहिरातीमध्ये आलेला निवड झालेला किंवा नियुक्त झालेला उमेदवार वरच्या गटासाठी पात्र असणार आहे. उद्या या GRचा मिनिंग कोण काय काढते, कोणाच्या ॲनालिसिसनुसार काय काढतोय, परंतु जे मला समजलं ते मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये या GRचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा आपल्याला कळेलच. परंतु एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओच्या माध्यमातून, आपण सर्वांनी एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्या अभियोग्यताधारकांना जास्तीत जास्त उमेदवारांना कशी संधी मिळेल यासाठी प्रयत्न करायला नक्कीच हवा. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.